नमस्ते, मी स्नेहा डोंगरे आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज या निमित्ताने तुम्ही माझी एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे, पण ती व्हिडिओच्या शेवटी. आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत आपल्या मराठी भाषेसाठी आपण काय काय करू शकतो याविषयी. अर्थात कोणताही मोठा मेसेज, कोणतंही मोठं ज्ञान, गहन ज्ञान मी अजिबात देणार नाहीये. साध्या सोप्या गोष्टी ज्या मला वाटतात की आपण वैयक्तिक पातळीवरती, घरगुती पातळीवरती करू शकतो आपल्या मराठी भाषेसाठी. चला तर मग फार वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असतो, अभिमान आहे. पण फक्त अभिमान असून उपयोग नाही, तर आपण आपली भाषा जास्तीत जास्त बोलणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपण आपली भाषा बोलणं गरजेचं आहे. नव्या पिढीला सुद्धा तो दृष्टिकोन देणं गरजेचं आहे. कारण हल्ली मुलं वेगवेगळ्या माध्यमांमधून शिकत असतात. कोणाचं सीबीएसई असतं, आयसीएसई असतं. त्यामुळे तिथली भाषा ही बऱ्याचदा इंग्रजी भाषा असते. पण घरी मुलांनी मराठीतून बोलणं याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तो बघ, स्काय मध्ये मून आहे, हे ऐकायला कसं वाटतं ना. आकाशात चांदोबा आहे, हे ऐकायला किती छान वाटतं. त्यामुळे या सगळ्या शब्दांची ओळख मुलांना करून देणं सुद्धा पालकांची जबाबदारी असते. तरच आपण आपल्या मराठी भाषेचं जतन करू शकतो. त्यासोबतच दुसरी गोष्ट, आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगायचा म्हणजे इतर भाषांचा अनादर करायचा असं अजिबात नाही. खास करून इंग्रजी भाषा, ज्याच्यावरती आपण अगदी तुटून पडतो, ज्याविषयी आपल्याला प्रचंड कडवटपणा मनात असतो. कोणी इंग्रजीतून बोलत असेल तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला ती व्यक्ती उगीच अशी शायनिंग मारते असं तरी वाटतं, किंवा मराठीतून बोलायला काय जातं असंही वाटतं. पण आपल्याला इंग्रजी भाषा सुद्धा येणं गरजेचं आहे. ती चांगल्या प्रकारे आपल्याला बोलता यायला हवी, चांगल्या प्रकारे समजून घेता यायला हवी. कारण आपला प्रॉब्लेम काय होतो, आपल्याकडे ज्ञान असतं, आपल्याकडे क्षमता असतात, आपल्याकडे कधी कधी कामाचा चांगला अनुभव सुद्धा असतो, सगळं काही आपल्याकडे असतं. आपल्याला छान मराठी बोलता सुद्धा येत असतं. पण आपण जेव्हा 4 वेगळ्या माणसांमध्ये जातो, ती 4 वेगळी माणसं वेगवेगळ्या परप्रांतांमधली आहेत किंवा वेगळ्या देशांमधली 4 माणसं आहेत. जेव्हा कॉर्पोरेट मीटिंग मध्ये असं असतं, वेगळ्या प्रांतामधली, वेगळ्या देशांमधली अशी जर 4 माणसं समोर असतील, तर तिथे आपला आत्मविश्वास कमी होतो. आपल्याला सगळं तर येत असतं, आपल्याकडे खूप नॉलेज असतं, आपल्याकडे खूप क्षमता असतात, आपल्याकडे कामाचा अनुभव सुद्धा दांडगा असतो. पण अडथळा ठरतो तो भाषेचा. आपल्याला त्यांच्या भाषेत बोलता येत नाही, आपण जे काय बोलणार असतो ते त्यांना समजत नाही. मग अशा वेळी इंग्रजी भाषा हा संवादाचा पूल ठरते. त्यामुळे आपल्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ती उत्तम प्रकारे बोलता यायला हवी, ती उत्तम प्रकारे आपल्याला समजून घेता यायला हवी. कारण अशा जेव्हा 4 वेगळ्या माणसांमध्ये, वेगळी भाषा बोलणाऱ्या माणसांमध्ये आपण उभे असतो, तेव्हा आपल्याला अभिमानाने येस, आय एम फ्रॉम महाराष्ट्र हे सांगता यायला हवं. तितकी क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. तरच तिथे आपण आपल्या राज्याविषयी, आपण कुठून आलो आहोत त्याविषयी, आपल्या गावाविषयी बोलू शकू.
आणि त्यासाठी म्हणून आपल्याला इंग्रजी भाषेचा छान वापर करता यायला हवा, त्याचा आधार घेता यायला हवा. कारण इंटरनॅशनल लेवलचे जे कोर्सेस असतात, वेगवेगळे जागतिक पातळीवरचे विचारवंत लेखक, त्यांची पुस्तकं, हे जे सगळं ज्ञानाचं भांडार आहे ते मुळात इंग्रजी भाषेमधून उपलब्ध आहे. आपण कितीही त्याची भाषांतर केली, ती भाषांतर वाचली, तरीही मूळ जो विचार आहे तो इंग्रजी भाषेमधून आहे. आणि तो जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला इंग्रजी भाषा येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तरच आपण त्या सगळ्या ज्ञानाचा वापर करून मोठे होऊ शकतो. आणि जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा एक मराठी माणूस म्हणून आपण मोठे होत असतो आणि आपण सांगू शकतो, हो, मी एक मराठी माणूस आहे, मराठी वातावरणामध्ये मोठा झालेला, मराठी भाषेमध्ये शिकलेला मी एक माणूस आहे आणि मी आज इथवर पोहोचलेलो आहे. त्यामुळे जर आपल्याला तो आनंद स्वतःला मिळवून द्यायचा असेल तर इंग्रजी भाषेचा सुद्धा तितक्याच सहजपणे स्वीकार करता यायला हवा. ही एक गोष्ट. आता तिसरी गोष्ट, कोणतीही भाषा तिचं जतन जर करायचं असेल तर त्या भाषेतलं साहित्य आणि कला यांचं जतन करणं गरजेचं असतं. आता आपल्या मराठी भाषेमध्ये इतके वेगवेगळे लेखक होऊन गेलेत आणि जे दर्जेदार त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, पण हल्ली आपल्याला ती पुस्तकं वाचायला वेळ नसतो. नवीन पिढीला तर बऱ्याचशा लेखकांची, कवींची नावं सुद्धा माहित नाहीयेत. मग अशा वेळी ई बुक्स असतील, ऑडिओ बुक्स असतील, ती ऐकणं, ती आपल्या मुलांना ऐकायला देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. तरच हे जे सगळं लेखन आहे ते जिवंत राहील पिढ्यानपिढ्या. बघा, हल्ली दशावतार आला, तो रिलीज झाला आणि त्यानंतर दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाला आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, आपण त्यांचं कौतुक केलं. पण हा झाला फक्त एक दशावतार. आपल्याला चौकट राजा आठवतो का? चौकट राजा किती जणांनी पाहिलाय? किती जणांना तो संपूर्ण पिक्चर माहित आहे? त्यामधलं त्यांचं काम, अत्यंत कसदार भूमिका त्या चित्रपटामध्ये त्यांची होती. अर्थात तो त्यांच्या तरुण वयातला चित्रपट होता. किती जणांना माहित आहे? किती जणांना त्या कथेचा दर्जा माहित आहे? आपल्याला माहित नसतं, आपल्या मुलांना सुद्धा माहित नसतं. तर हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा आपली जबाबदारी असते. आपली जुनी मराठी गाणी आशा भोसले यांची असतील, लता मंगेशकर यांची असतील, अनुराधा पौडवाल यांची असतील, आज आपण ती किती ऐकतो. युट्यूब वरती ती सहज उपलब्ध असतात, सहज आपल्याला ऐकता सुद्धा येतात स्पॉटीफाय वरून. पण ते आपण ऐकतो का? आता तुम्ही म्हणाल, हे सगळं करण्यासाठी वेळ कुठे असतो? तर आपण नेटफ्लिक्स वरती जेव्हा वेगवेगळ्या वेब सिरीज बघतो, वेगवेगळं काय काय पाहत असतो, किंवा कुठेतरी इंस्टाग्राम वरती काहीतरी स्क्रोल करत असतो, तर त्यावेळी आपण निदान 10-15 मिनिटं या गोष्टींसाठी देऊच शकतो. नियम म्हणून नाही किंवा हे मला करायला हवं म्हणून नाही, एक आवड म्हणून. आपण एक गाणं ऐकलं की आपल्याला अजून काहीतरी छान जुनं ऐकावंसं वाटतं. एक जुना चित्रपट आपण पाहिला की दुसरा कोणता तरी पाहावासा वाटतो. अशाने ती जी एक चेन आहे ती सुरू राहते. आणि जेव्हा आपण असं काही दर्जेदार ऐकतो, वाचतो, पाहतो, तेव्हा आपल्या मनाला सुद्धा तितकंच बरं वाटतं. काहीतरी वेगळं चौकटी बाहेरचं पाहिल्याचा, ऐकल्याचा आनंद मिळतो आणि त्या आनंदामुळे आपला तो दिवस खूप छान जातो किंवा एक छान एनर्जी मिळते. कारण इतका सगळा कॉन्टेंट सध्या चाललेला असतो आणि त्यात खूप सुंदर असं क्वचितच काहीतरी आपल्याला पाहायला, ऐकायला मिळतं. मग असं जेव्हा आपण जुनं काहीतरी ऐकतो, पाहतो आपल्याच मराठी भाषेमधलं, तेव्हा
तो जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो. तर या साध्या सोप्या गोष्टी आपण करूच शकतो आपल्या मराठी भाषेसाठी. दुसऱ्या कोणी नाही केल्या तर आपण वैयक्तिक पातळीवरती तरी नक्की करू शकतो. तर काय वाटतं तुम्हाला याविषयी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. आणि आता जाता जाता माझी कविता. कवितेचं नाव आहे मनातल्या मनात. मनातल्या मनात काहीतरी राहून जात, मनातल्या मनात काहीतरी राहून जात, हलक्याशा दवबिंदू सारखं एकाकी विरून जात. मन शोधत असत काहीतरी, मन शोधत असत काहीतरी, मनाला काही गवसत नाही. विचारांच्या गर्दीत रात्री अशा सरून जातात, विचारांच्या गर्दीत रात्री अशा सरून जातात. मिट्ट काळोखात चांदण्या मात्र अपुल्याशा वाटतात. नदीचं झुळझुळणं, पाखरांचं किलबिलणं वाटतं ऐकतच राहावं. नदीचं झुळझुळणं, पाखरांचं किलबिलणं वाटतं ऐकतच राहावं. माझ्यातल्या मीला असंच शोधावं. पाऊले थकतात मन मात्र थकत नाही, पाऊले थकतात मन मात्र थकत नाही. मनातलं मनातच हरवून जात, शब्द मात्र जुळत नाहीत, शब्द मात्र जुळत नाहीत. चला तर मग कशी वाटली कविता आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ याविषयी तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. लाईक करा आणि शेअर करा. बाय.